नमस्कार मित्रांनो, आज मार्केटमध्ये भयंकर तबाही दिसून आली आहे। मार्केट ओपन झाल्या जवळपास 7 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईप आउट झालंय। सेन्सेक्समध्ये जवळपास 2000 पॉईंटचं घसरण आहे। निफ्टीमध्ये देखील 23,200च्या खाली आलाय। सर्वात महत्त्वाचं, आज मार्केटचा मूड जर खराब करण्यात सर्वात जास्त योगदान कोणी दिलं असेल, क्रूड ऑइल आणि एचडीएफसी बँकेने दिलंय। आज एचडीएफसी बँकेचा ब्ल्यू चिप सारखा स्टॉक 8 ते 9% कोसळला आहे। याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती समजून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, भारताच्या बाहेरचा जर विचार केला तर मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा धोका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे। पाठीमागच्या 17-18 दिवसापासून युद्ध सुरू आहे। युद्ध अजूनपर्यंत थांबलेलं नाही। क्रूड ऑइल पाठीमागच्या वेळेला जवळपास $110च्या वर गेलं होतं आणि त्यानंतर परत क्रूड ऑइल $80 पर्यंत आलं होतं, पण $80 वरनं परत क्रूड ऑइल $110 गेले। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने देखील एकदम कटू असं स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी दिलेलं दिसून येते आणि त्यानंतर पूर्ण मार्केटचा माहोल जो आहे तो खराब झालेला तुम्हाला अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने अतिशय कडक असं स्टेटमेंट दिलंय आणि त्यातून बँकिंग सेक्टरला पूर्ण शॉक बसण्याची रिस्क तयार झाली आहे। या सगळ्याचा इम्पॅक्ट भारतावर होणार आहे, भारताच्या स्टॉक मार्केटवर होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या पोर्टफोलिओवर देखील होणार आहे। अगदी सोप्या भाषेत हा सगळा इव्हेंट जो आहे तो आपण समजून घेऊया। मित्रांनो, 3 सर्वात मोठे धक्के पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे। गल्फमध्ये युद्धाचा धोका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे। ऑइल आणि गॅसवरती मित्रांनो जबरदस्त बॉम्बार्डिंग सुरू आहे। मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला हा मध्य पूर्वेमधला प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे। इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात जबरदस्त तणाव सुरू झाला आहे। अलीकडे गल्फमधल्या महत्त्वाच्या ऑइल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले करण्यात आलेत आणि इराणचं साऊथ पारा हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक प्रोजेक्टपैकी एक आहे, त्यावर देखील स्ट्राईक झाली आहे। इराणने केवळ स्वतःचेच हल्ले कंडेम केले नाहीत तर कतार आणि यूएई मधल्या एनर्जी फॅसिलिटीवर देखील मिसाईल हल्ले केलेत। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील शिपिंगवरती अटॅक करायला सुरुवात केली आहे आणि मित्रांनो, ही समुद्रधुनी आता पूर्ण बंद पडण्याच्या मार्गावर आहे। इथून जगातलं सर्वात जास्त तेल आणि गॅस बाहेर जातो। यामुळे तेलाच्या दरात अचानक आज 5%ची वाढ झाली आहे। क्रूड ऑइल ब्रेंट जे आहे ते $108-110च्या वर गेलंय। हा वाद सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 50%पेक्षा जास्त क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या आहेत। सौदी अरेबियानं स्पष्ट इशारा दिलाय, आमच्यावर हल्ले जे झालेत आम्ही ते सहन करणार नाही, आवश्यकता असेल तर लष्करी ॲक्शन देखील घेऊ। म्हणजेच पूर्ण प्रदेशात मोठ्या युद्धाचा धोका आता क्लिअर समोर येताना दिसून आलाय। मित्रांनो, हा मध्य पूर्वेतला प्रॉब्लेम 8 ते 10 दिवसाच्या आत सुटणं खूप गरजेचं आहे। जर हा प्रॉब्लेम सुटला नाही तर मार्केटमध्ये अजून पण एक्सटेंडेड सेलिंगची शक्यता नाकारता येत नाही। कारण काय, हे युद्ध जे आहे ते पूर्ण मिडल ईस्ट आणि पूर्ण एनर्जी रिसोर्सेसच्या भोवती आता गुंडाळत असताना दिसून येते आणि यातून मित्रांनो, जर समजा काही कारणानं अजून ऑइल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले झाले तर पूर्ण जगामध्ये एनर्जी सिक्युरिटी निर्माण होऊ शकते आणि ह्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट जर कुणावर होणार असेल तर तो आपल्या देशावर होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली, ते म्हणजे एचडीएफसी बँकेच्या लीडरशिपवर प्रश्नचिन्ह तयार झालं। या ठिकाणी गोष्ट काय हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे। देशातल्या सर्वात मोठ्या 2 क्रमांकाच्या व्हॅल्युएशन असलेल्या प्रायव्हेट बँकेचा शेअर आज एका दिवसात 9%नी कोसळला आणि काही मिनिटातच गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटी रुपये या ठिकाणी वाईप आउट झालेत। यामागचं कारण पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे, कारण बँकेचे पार्ट टाइम चेअरमन इंडिपेंडंट डायरेक्टर अतुल चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा देत असताना जे रिझायग्नेशन लेटर लिहिलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले, पाठीमागच्या 2 वर्षात या बँकेमध्ये ज्या प्रॅक्टिसेस सुरू आहेत त्या माझ्या वैयक्तिक व्हॅल्यू आणि इथिक्स सोबत जुळत नाहीत असं वाटतंय, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय। त्यांच्या जागी सीईओ काकी मिस्त्री यांची नेमणूक जी आहे ते इंटरिम चेअरमन म्हणून रिझर्व्ह बँकेनं जरी केली असली तरी मित्रांनो, यातून खूप मोठा मेसेज जो आहे तो मार्केटला गेला। बँकेच्या गव्हर्नन्सीबद्दल या ठिकाणी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। तोही प्रश्न बँकिंग इंडेक्समध्ये सर्वात हेवी वेट असणाऱ्या स्टॉकच्या बद्दल होता। त्यामुळे मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेलिंग दिसून आलं। मित्रांनो, आज सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्स ओपनिंगला जवळपास 2%पेक्षा जास्त गॅपडाऊन ओपन झाले आणि यात सर्वात जास्त वेटेज जर कोणाचं असेल तर ते एचडीएफसी बँकेचं आहे। त्याचबरोबर अमेरिकेतील फेडरल बँकेचं एक कठोर स्टेटमेंट आलं, त्यानंतर मार्केटमधला सेल ऑफ पूर्ण जगभरामध्ये एक्सटेंड झालेला दिसून येतोय। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदर अजून खाली आणले नाहीत। पॉलिसी रेट 3.75% इथंच ठेवले आहेत। इन्फ्लेशन अपेक्षेपेक्षा हळू खाली येत असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि फेडनं जे प्रोजेक्शन दिलंय 2026 मध्ये ग्रोथ 2.4% राहील। इन्फ्लेशनचं टार्गेट देखील 2%च असताना त्यांनी ॲक्च्युअल 2.7% राहण्याची शक्यता वर्तवली आहे। म्हणजे रेट कट जलद होणार नाहीत।
लिक्विडिटी सैल केली जाणार नाही हा स्पष्ट मेसेज मार्केटला आला। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये सेल ऑफ एक्सटेंड झालेला दिसून येतोय। त्याचबरोबर युद्धामुळे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ्स वगैरे मुळे ऑइल प्राइस जास्तच राहणार अशी भीती फेडनं इनडायरेक्टली मान्य केली आहे। यामुळे वॉल स्ट्रीट देखील जबरदस्त कोसळताना दिसून आलं। S&P 500, नॅस्डॅक इंडेक्स, डाव जोन्स इंडेक्स या तिन्ही इंडेक्समध्ये जवळपास 1 ते 1.5% सेल ऑफ दिसून आला। त्यानंतर एशियन मार्केटमध्ये निक्के, कॉप्से, हँगसेंग मार्केट देखील लाल झालेलं दिसून येतोय। मित्रांनो ग्लोबल रिस्क ऑफ मूड विदेशी गुंतवणूकदारांना भारतातील पैसा सतत काढून घेण्यास मदत करत आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात सेलिंग केले। मागच्या 14 ट्रेडिंग सेशनमध्ये ते कंटिन्यू नेट सेलर राहिलेले दिसून येतील। आज जो भारतामध्ये खूप मोठा क्रॅश बघायला मिळाला, यामध्ये सेन्सेक्स जर बघितला तर 1953 अंकांनी घसरला, तो 74,751 वरती डायरेक्ट ओपन झाला होता। निफ्टी 50 मध्ये देखील जवळपास 580 अंकांचा मोठा गॅप डाऊन ओपन झाला आणि त्यानंतर तो 23,200 ला येऊन पोहोचलेला दिसून येतोय। BSE वर लिस्टेड कंपन्यांचं एकत्रित मार्केट कॅपिटलायझेशन जर बघितलं तर ते काही मिनिटांमध्ये 7 लाख कोटीनं कमी झालंय। मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेक्टरल इंडायसेसचा जर विचार केला तर निफ्टी रियालिटीमध्ये 3% जोरदार घसरण आहे। निफ्टी ॲटो, बँक निफ्टी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेलिंग होतं, जवळपास 3%। सेन्सेक्समध्ये 30 पैकी एकही शेअर्स आज ग्रीनमध्ये नव्हता। ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघितला तर तो भयानक असल्याला दिसून येतोय। NSE वर जवळपास 2192 शेअर घसरलेत, फक्त 256 शेअर्समध्ये वाढ झाली आहे किंवा ते फ्लॅट आहेत। सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर मार्केटमध्ये पॅनिक आहे। त्याचबरोबर फोर्सफुली मोठ्या प्रमाणात सेलिंग जे आहे ते सुरू असल्याला दिसून येतोय। मित्रांनो आता ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत या सगळ्याचा भारतावर आणि तुमच्या पोर्टफोलिओवर मोठा इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे। आता मित्रांनो भारत हा तेल गॅसच्या बाबत मोठ्या प्रमाणात इम्पोर्टर देश आहे। तेलाचे दर $110 वरती गेलेत आणि हे भारताच्या इम्पोर्ट बिलसाठी मोठा झटका मानला जात आहे। सरकार आणि कंपन्यांना देखील जास्त डॉलर द्यावे लागतील, यामुळे रुपयावर प्रेशर येते आणि ऑलरेडी रुपया जर बघितला तर रेकॉर्ड लोच्या जवळ आज गेलेला दिसून येतोय। अंदाजे तो 92.25 92.95 रेंजमध्ये जाताना दिसून आला आहे। याचा अर्थ रुपया कमकुवत होतोय। पेट्रोल, डिझेल, LPG, ट्रान्सपोर्ट खर्च, इम्पोर्टेड कच्चा माल यांचे दर वाढण्याची आता रिस्क आहे आणि याचमुळे अजून रुपया वीक होईल आणि इन्फ्लेशन कंट्रोल करणं रिझर्व्ह बँकेला अवघड होणार आहे। पुढच्या वर्षी FY27 साठी GDP ग्रोथ आणि कॉर्पोरेट अर्निंग या दोघांवरती मोठा इम्पॅक्ट आपल्याला होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर फिस्कल आणि करंट अकाउंट डेफिसिटवर देखील दडपण येऊ शकतं। महाग तेल आणि गॅस यामुळे 2 मोठ्या डेफिसिटवर परिणाम होऊ शकतो, ते म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट। मित्रांनो बाहेरून आपण जेवढं जास्त ऑइल इम्पोर्ट करतो तेवढं जास्त डॉलर आउटफ्लो होतो। त्याचबरोबर फिस्कल डेफिसिटचा जर विचार केला तर सरकारला कधी कधी ग्राहकावर पूर्ण बर्डन टाकता येत नाही, म्हणून टॅक्सेशन आणि सबसिडी सारखं ॲडजस्टमेंट सरकारला करावं लागणार आहे। जर ब्रेंट बराच काळ $110 आसपास राहिलं किंवा $100 वरती राहिलं तर भारताच्या मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटरवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो, हे अनेक विश्लेषकांनी अगोदर सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सध्याचा जर विचार केला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर या ठिकाणी भारतामध्ये सातत्यानं सेलिंग करत आहेत। सलग 14 सेशनमध्ये ते नेट सेलर राहिले आहेत, कारण भारताचं व्हॅल्युएशन अजून देखील इमर्जिंग मार्केटशी कंपॅरिझन करता खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं त्यांना वाटतंय। मिडल ईस्ट वॉर, त्याचबरोबर महागडं तेल, US यील्डमध्ये वाढ झाली आहे, या सर्व गोष्टीमुळे भारतामध्ये सेल ऑफ येताना दिसून आलाय। त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हेवी वेट स्टॉकमध्ये देखील लिक्विडिटी करत असलेले दिसून येतील। HDFC सारख्या बँकेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सेलिंग केलेलं दिसून येते आणि मित्रांनो हे सेलिंग प्रेशर अजून असंच काही दिवस राहू शकतं, विशेषतः क्रूड ऑइल खाली नाही आलं तर या ठिकाणी वॉर अजून एस्केलेट देखील होण्याची रिस्क आहे। त्याचबरोबर इंटरेस्ट रेट सायकलचा जर विचार केला RBI आणि इतर बँकांनी दर खाली आणण्यासाठी स्पेस कमी ठेवला हे पहिल्यांदा लक्षात घ्या। इन्फ्लेशन जास्त आहे, तेल आणि अन्नधान्याचे दर वाढत आहेत। US फेडरल रिझर्व्ह बँकेने देखील सांगितले इन्फ्लेशन 2.7% राहू शकतं आणि या वर्षामध्ये एकच रेट कट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मित्रांनो तेव्हा ग्लोबल लिक्विडिटीचे दर कमी होण्याची जी आशा होती ती आता थोडी मावळताना दिसून आली आहे। इमर्जिंग मार्केटमध्ये देखील ह्याचा इम्पॅक्ट येणाऱ्या दिवसात होताना दिसून येईल। आता मित्रांनो अजून एक मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे, स्टॉक मार्केट आणि गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ होईल आजच्या मार्केटमधल्या सेल ऑफचा। मित्रांनो शॉर्ट टर्ममध्ये एक्स्ट्रीमली मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आहे। मार्केटनं पाठीमागच्या 3 दिवसात जवळपास 3000 पॉईंटची रॅली दिली होती, पण मित्रांनो या ठिकाणी आज ती पूर्ण रॅली फिझल आउट झालेली दिसून येते। टेक्निकली जर बघायला झालं तर मार्केट क्लिअरली सेल ऑन राईजचं मार्केट बनत आहे। त्याचबरोबर मार्केटमध्ये ही जी व्होलॅटिलिटी अजून पण 1 ते 2 आठवडे राहील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो हा जो सगळा सिनारिओ सुरू आहे सेक्टर वाईज जर बघायचं झालं तर तेल, गॅस, इम्पोर्टेड कंपन्यांना याचा खूप मोठा धोका आहे। त्याचबरोबर OMC ऑइल मार्केटिंग कंपन्यांना देखील मोठ्या प्रेशरला
सामोरं जावं लागतं. ज्या पद्धतीनं HDFC बँकेनं सेंटिमेंट शॉक दिला, यामुळं फंडामेंटली स्ट्रॉंग बँकांमध्ये देखील येणाऱ्या दिवसात प्रॉब्लेम येताना दिसून येऊ शकतो. ITचा जर विचार केला, रुपया जेवढा वीक होईल तेवढा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ऑर्डरवरती होणं आपल्याला अपेक्षित आहे. रियालिटी आणि ॲटो सेक्टर या ठिकाणी उच्च व्याजदर, महाग तेल, डिमांडवर दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे ह्या सेक्टरमध्ये देखील जोरदार सेलिंग येताना दिसून आलंय. मित्रांनो, ॲज अ रिटेल ट्रेडर म्हणून सध्या तुमच्यासमोर खूप मोठा मार्केटमध्ये फेस्टिवल सीझन सुरू आहे, डिस्काउंट सेल सुरू आहे. या डिस्काउंट सेलमध्ये कमीत कमी तुम्ही म्युच्युअल फंड ETFच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर डे टू डे स्क्रीन बघू नका, पोर्टफोलिओ देखील बघू नका, कारण ॲसेट ॲलोकेशनवर लक्ष द्यावा. इक्विटी, डेट, गोल्ड यामध्ये कुठं रिबॅलन्सिंग करता येतंय का बघा. क्वालिटी, लार्ज कॅप, लीडर इन सेक्टरचे स्टॉक जे आहेत ना त्यावरती फोकस करा, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्रयत्न करा. विशेषतः जर ट्रेडर असाल तर लेव्हरेजचा वापर कमी करा. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप बेकार सुरू आहे. एका रात्रीत मिसाईलच्या न्यूज येत आहेत, फेडरल रिझर्व्ह बँकेचे स्टेटमेंट येत आहेत, ऑइल प्राइसमध्ये मोठा व्होलॅटिलिटी सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे मार्केटमध्ये काम करणं थोडं अवघड जे आहे ते सध्या बनत असलेलं दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लॉंग टर्ममध्ये या पिक्चरचा एंड कुठं होईल आणि मार्केटमध्ये रिकव्हरी कधीपर्यंत येईल. तर मित्रांनो, प्रत्येक जिओपॉलिटिकल क्रायसिस, तेलामधला जबरदस्त उछाल, फेडरल रिझर्व्ह बँकेचे हॅकवी स्टेटमेंट, शॉर्ट टर्ममध्ये ह्या सगळ्यांचा मार्केटवर परिणाम होणार आहे. पण त्याच वेळेला मल्टिपल वेळा आपण पाहिले, काही दिवस, काही आठवड्यानंतर टेन्शन कमी होतं आणि त्यानंतर मार्केट व्ही-शेप रिकव्हरी करतं. अनेक विश्लेषकांना असं वाटतं की सध्या इराणमधलं जे युद्ध आहे किंवा अमेरिका, इस्रायल, इराण किंवा मिडल ईस्टमध्ये हा प्रॉब्लेम सुरू आहे, हा 1 ते 2 आठवड्यामध्ये जवळपास संपवू शकतो किंवा सॉल्व्ह होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातल्या खूप साऱ्या राष्ट्रांकडे चाललेत. ते म्हणत आहेत काहीतरी करा, स्ट्रेट ऑफ हॉर्मोस ओपन करा, कारण का अमेरिकेमध्ये आता लवकरच इलेक्शन आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना काहीतरी करणं गरजेचं आहे. मे बी ते माघारे देखील घेऊ शकतील काहीतरी कारण देऊन, आणि मे बी ते जिंकण्यासाठी एखादा मोठा अटॅक देखील मार्केटवर करू शकतात, एखादा मोठा अटॅक देखील इराणवर करू शकतात. जर मोठा अटॅक झाला, ज्या दिवशी मोठा अटॅक होईल त्याच दिवशी मार्केट बॉटम बनवणं आपल्याला अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर लॉंग टर्म गोल्स, टाइम हॉरिझन, इन्व्हेस्टमेंटचा काळजीपूर्वक चेक करा आणि त्यानुसार मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.